नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. आपण 5वी स्कॉलरशिप साठी गणित या विषयाची बॅच चालू केलेली आहे. तर त्यात आपण संख्या ज्ञान, संख्यांचे प्रकार, संख्या म्हणजे काय हे शिकलेलोच आहोत. त्यात आपण स्वाध्याय नवनीत स्कॉलरशिप पुस्तकातील स्वाध्याय 1.1, 1.2 घेतलेले आहे. आज आपण स्वाध्याय 2.1 शिकणार आहोत. चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यानंतरचे सर्व व्हिडिओ हे मिळत राहतील. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला प्रश्न आहे 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर आपल्याला काय सांगितले 8,80,080. तर आपण कसे लिहितो तर आपल्याला माहिती आहे, आपण एकक, दशक, शतक, हजारचे दोन घर, हजार, 10,000, लाख म्हणजेच लक्ष. तर आपल्याला किती लक्ष सांगितले 8,80,000 म्हणजे 80,000. 80 म्हणजे शतक नाहीये 80. तर ही झाली आपली एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. 8,80,080. तर हा पर्याय आपल्याला कुठे दिसतो 88,00,80. 88,080 नाही, 80,88,0 नाही, 80,80 नाही, 88,00,80 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तसंच आता 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहाल. आपल्याला माहिती आहे शतकचे दोन घर, शतकचे किती असतात 3, त्यानंतर हजारचे 2, नंतर लक्षचे 2. तर आपण 7 लक्ष म्हणजे 7, 7,000, हजारचे दोन घर असतात म्हणून 07 आणि 707 म्हणजे 707. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 7,07,707. तर हा पर्याय कुठे दिसतो 70, 77, 07. 77, 07 नाही, 77 नाही, 70, 77, 07 म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. तर आपण कसे लिहिणार 15,15,15. तर आपण पहिले एकक, दशक लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, मग नंतर कोटी आणि त्यानंतर 10 कोटी. तर आपल्याला किती कोटी सांगितले 15 कोटी म्हणजे 15 कोटी. त्यानंतर लाख लक्ष दिले का नाही, मग 00 लिहिणार त्या जागेवर. हजार दिले का नाही, त्यावर 0. नंतर 1500, 1500 म्हणजे किती 1,500. तर मग 1,000च्या जागी 1 येणार, 515. तर आपलं उत्तर आलं. आपण काय करतो शतकचे 3 घर सोडून कॉमा, नंतर हजारचे 2, लक्षचे 2. तर मग आपली आली संख्या 15,00,01, 515. तर आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते 15,00,00 नाही, 15,000 इथे 1 पाहिजे होता नाही, 15,01 नाही, 15,00,01, 515. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 7, 6, 4, 5, 2, 3, 1 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणता अंक असेल. तर आपल्याला कोणतं विचारलंय तर पहिले विचारलं लक्ष. आपण लक्षला बघू कोणता अंक येतो एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. तर लाखला आपला आला 6. तर आपलं उत्तर येणार पहिले 6. नंतर काय हजारला विचारलं एकक, दशक, शतक, हजार. हजारला आले आपले 5 आणि नंतर दशक एकक, दशक, दशकला आला आपला अंक 1. तर 6, 5, 1 हे कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतं 6, 5, 1 पर्याय क्रमांक 1 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपला प्रश्न आहे 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. तर क्रमिक संख्या म्हणजे काय तर एकानंतर एक येणारी, जसं की
संख्या म्हणजे 1 नंतर 2 येते, 2 नंतर 3, 3 नंतर 4, जस पाहिलं तर 100 नंतर 101, 102, 103, म्हणजे अशी यानंतर एकानंतर एक, म्हणजे त्यामध्ये एकचा फरक असतो. तर आपल्याला क्रमिक संख्या कोणती विचारली? 5,09,77,599 नंतर येणारी पुढची संख्या कोणती? तर त्यामध्ये एक मिळून पुढची कोणती संख्या मिळते? तर आपण पहिले 5 कोटी हे लिहून घेऊ. 5 कोटी कसे लिहिणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, मग कोटी. तर किती कोटी? 5 कोटी 9,77,599. 599. तर ह्या संख्येनंतर आपल्याला क्रमिक विचारली, म्हणजे आपल्याला यात एक मिळवावं लागेल, म्हणजे याच्या पुढची संख्या आपल्याला मिळणार. 9 आणि 1 10, हातचा आला 1. 9 आणि 1 10, हातचा आला 1. 5 आणि 1 6, 7 जसेच तसे, हे 7 जसेच तसे. 9 0 5. 3 संख्यानंतर शतक, हजार, लाख, कोटी. तर ही संख्या कुठे दिसती? 50977, 50977 60, 600. तर आपल्याला ती पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळाली, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. आपला पुढचा प्रश्न, 8,80,808 ही संख्या अंकात लिहा. तर कशी लिहिणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, नंतर कोटी. तर कोटी नंतर 10 कोटी आणि अब्ज. आपल्याला अब्ज मध्ये विचारली ना. तर किती अब्ज? 8 अब्ज 80,000. आता कोटीची संख्या नाही, म्हणजे कोटीच्या ठिकाणी 0 येणार. 80,000 लक्षची पण नाही, 0 0. 80,808, 808. तर ही संख्या 3 शतक सोडून 10,000, हजारचे 2 घर, कोटीचे 2, आपण कॉमा देऊन घेऊ. शतकचे 3 घर, हजारचे 2, लक्षचे 2, कोटीचे 2 आणि अब्ज. म्हणजे ही संख्या आपल्याला लिहायची सांगितलेली. तर आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतीये? 8 4 0, 8 1 0, 8 2 0 नाही, 8 नंतर 3 0 नाही, 8 नंतर 1 2 3 4 0, 80 8 0 8. तर आपल्याला उत्तर मिळालेले पर्याय क्रमांक 4. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे 3 2 0 0 3 8 9 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर कशी लिहिणार आपण? ही किती वाचणार? तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. म्हणजे किती लाख? 32 लाख. हजार मध्ये 0 0 म्हणजे काहीच नाही, 389. म्हणजे 32 लक्ष 389. 32 लक्ष 389. तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न आहे 60,520 ही संख्या अक्षरात लिहा. तर कशी लिहिणार? आपण लिहून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर किती हजार? 60,520. 520. 3 आणि 3 घर सोडून कॉमा, म्हणजे 60 5 2 0. ही संख्या कुठे दिसते? 60 नाही, 60 5 2 0. म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल जे स्कॉलरशिपची तयारी करतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.